सिंह राशीच्या जातकांना ग्रहस्थितीचा प्रभाव, संबंध, जबाबदारी आणि निर्णयक्षमता ह्यावर विशेष जाणवू शकतो. सूर्य आणि शनी यांचा एकत्र प्रभाव तुमच्या सप्तम भाव सक्रिय करत असून पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा योग संबंधामध्ये गंभीरता आणि वास्तववादी दृष्टिकोन निर्माण करणारा मानला जातो. त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला नातेसंबंध आणि सहकार्य ह्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गुरुची अनुकूल दृष्टी भाग्यभावाला बळ देत असल्यामुळे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळू शकते. चंद्राचा आठवड्यातील बदलता प्रवास कधीकधी भावनिक चढउतार निर्माण करू शकतो, पण संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात सहकार्य आणि समन्वय यावर भर द्यावा लागेल. काही नवीन प्रकल्प किंवा टीमवर्क सहभागी होण्याची नवीन संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून नेतृत्वाची अपेक्षा करू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखे जाणवेल, पण योग्य नियोजन केल्यास तुमची क्षमता सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी थोडा संयम ठेवणे आवश्यक आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा भागीदारी आणि ग्राहक यांचे संबंध मजबूत करण्याचा आहे. नवीन व्यवहार किंवा करार करण्याची शक्यता असून विशेषतः सेवा, सल्लागार किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. मात्र मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व अटी स्पष्टपणे तपासणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा जुना संपर्क पुन्हा सक्रिय होऊन व्यवसायाकरता लाभदायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून काही विषय समजून घेण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवणे आवश्यक असून शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून मिळणारे मार्गदर्शन पुढील वाटचालीकरता तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. तेव्हा त्याबाबत येणारी एकही संधी वाया घालवू नका. अभ्यासासोबत आत्मविश्वास टिकवणे महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवनात परस्पर समजूतदारपणा आणि सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. जोडीदारासोबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ ह्या आठवड्यात येऊ शकते. लहान सहान मतभेद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करावा. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा ठरू शकतो. एकत्र वेळ घालवल्यास भावनिक जवळीक अधिक मजबूत होईल. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून नियमित उत्पन्न कायम राहील, पण काही अनपेक्षित खर्च वाढू शकतात. खर्चाचे नियोजन केल्यास आर्थिक ताण टाळता येईल. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे छोटे स्रोत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन विचार करणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात तुमची ऊर्जा चांगली राहणार आहे, पण कामाच्या ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तेव्हा नियमित व्यायाम करा, योग आणि ध्यान ह्याचा अवलंब करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आहारात संतुलित वस्तूंचे संतुलन ठेवल्यास आणि हलका आहार घेतल्यास, पुरेशी झोप घेतल्यास तुम्ही तुमचे आरोग्य चांगलं ठेवू शकाल आणि शरीर आणि मन ह्याचा योग्य समतोल राखल्यास आठवडा अधिक उत्साहात घालवू शकाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 आणि 5. शुभ रंग आहे सोनेरी आणि केशरी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 10 मार्च आणि 14 मार्च. आणि सिंह राशीसाठी हा आठवड्याचा उपाय, भगवान सूर्यनारायणाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य प्रदान करा आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र किमान रोज 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून कार्यात यश मिळवू शकाल.